नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेश. आपण पाहत आहे RDH सर यूट्यूब चॅनल. आपलं हार्दिक स्वागत आहे या चॅनलवर. मित्रांनो, कोण होणार करोडपतीचा रजिस्ट्रेशन 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेले आहेत 5व्या सीझनसाठी. आणि आज तारीख आहे 18 ऑगस्ट 2026. तर 15, 16, 17 आणि 18 14 प्रश्न रजिस्ट्रेशनचा आलेला आहे. हे रजिस्ट्रेशन सामान्यतः 9 वाजता प्रश्न येतात, परंतु आता रात्रीच्या 12 वाजता प्रश्न येतो आणि आता 12:30 वाजले आहेत रात्रीचे. तर प्रश्न आलेला आहे. आपण हा उत्तर कसं द्यायचं बघा. तर सर्वात आधी तर हा जो प्ले अलॉंग अँड रजिस्ट्रेशन म्हणून सेक्शन आहे, इथे रजिस्टर नाऊ अशी खाली बटन आहे आणि माधुरी दीक्षित आणि KB मराठी करोडपती या कोण होणार करोडपतीच्या लोगो आहे, यांनी वर क्लिक करायचं बटन. आणि पहिल्यांदा जर तुम्ही हे करत असणार तर तुम्हाला हे सर्व ऑप्शन्स येतात. हा बघा, खरं तर हे ऑप्शन्स मला यायला नको होते, तरी पण आलेत, काही हरकत नाही. आपण याला हटवू आणि इथे हे सर्व गोष्टी करून ओके करायचं, याला सबमिट करायचं. पहिल्यांदाच फक्त रजिस्ट्रेशन करताना ही गोष्टी येतात, अन्यथा येत नाही. का आले मला नाही कळलं. क्लिक हिअर टू रजिस्टरवर क्लिक करायचं. बघा, सरळ प्रश्न आला. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन जर तुम्ही करणार असाल, आधीची उत्तरे दिली नसतील, तर तुम्हाला काय होईल, सुरुवातीला जे आता मी चेकबॉक्स दाखवले ते चेकबॉक्स येतील आणि त्यानंतर फॉर्म खोलेल. तर तुम्हाला तिथे आपली सर्व माहिती द्यावी लागेल. ती काय माहिती विचारतात, कशी भरायची, याबद्दल मी 15 ऑगस्ट 2026 रोजी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. परंतु उत्तर मात्र त्या व्हिडिओचा नाही, उत्तर या व्हिडिओमधला तुम्हाला सोडवायचं आहे. तर आजचा जो प्रश्न आहे तो आहे, विदित गुजराती हू हेल्स फ्रॉम नाशिक हॅज रिप्रेझेंटेड इंडिया इन विच स्पोर्ट. अर्थात विदित गुजराती जो नाशिकचा आहे तो भारताकडून कोणत्या खेळाचे प्रतिनिधित्व करतो. तर ऑप्शन ए चेस म्हणजेच बुद्धिबळ, हिंदीमध्ये शतरंज. ऑप्शन बी बैडमिंटन, ऑप्शन सी टेनिस आणि ऑप्शन डी फुटबॉल. हिंदी में ये सवाल ऐसा है कि विदित गुजराती जो कि नासिक से बिलोंग करते हैं, वो भारत की तरफ से किस खेल में प्रतिनिधित्व करते हैं या कौन सा खेल खेलते हैं. ऑप्शन ए चेस यानी कि शतरंज, ऑप्शन बी बैडमिंटन, ऑप्शन सी टेनिस, ऑप्शन डी फुटबॉल. तर मित्रांनो, विदित गुजराती तुम्हाला माहिती असेल, हे चेस खेळाडू आहे, ग्रँडमास्टरची पदवी पण मिळालेली आहे. तर चेस बिलकुल बरोबर उत्तर आहे, योग्य उत्तर आहे. याला आपण सबमिट करू. तुम्ही बघू शकता ही विंडो आलेली आहे, थँक्यू वाली, धन्यवाद वाली. तर हा उत्तर सबमिट झालेला आहे. जर आपण व्हॉट्सॲपने उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही इथे FAQ सेक्शन दिलेलं आहे, तुम्ही FAQ सेक्शनवर वाचू शकता. आणि दुसरी मोड जी आहे ती व्हॉट्सॲपने पण जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर तीसुद्धा ऑप्शन उपलब्ध आहे. तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे पण उत्तर देऊ शकता आणि कोणत्याही एका मोडने दिलं तरी चालते. मला काही म्हणजे दर्शकांचे फोन आलेले होते, की फोन म्हणण्यापेक्षा मेसेज आलेले होते की सर, आम्ही 1-2 प्रश्नांची उत्तरे दिली तर सर्व प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे का. तर मित्रांनो, खरं तर फक्त एक प्रश्नाचं उत्तर दिलं तरी पुरेसं आहे, परंतु हे आवश्यक नाही की तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्या पर्टिक्युलर प्रश्नाच्या उत्तर देणाऱ्यांपैकी जी खेळाडू शॉर्टलिस्ट होतील पुढच्या राऊंडसाठी, तर तितक्या लोकांमध्ये तुमचा नंबर लागेल की नाही. जर तुमचा नंबर लागला तर चांगलंच आहे, जर तुमचा नंबर नाही लागला तर अशा वेळी मग आपला नंबर कमीत कमी पुढच्या प्रश्नाला लागावं यासाठी सर्व प्रश्नांची उत्तरं देणं रिकमेंडेड आहे, त्याची मी शिफारस करतो. तर हे आजचं उत्तर झाले. मी माईक लावलेला नाही, त्याच्यामुळे आवाजामध्ये तुम्हाला इकू किंवा बाकी गोष्टी येऊ शकतात, त्याबद्दल सॉरी. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.